उन्हाळा तर एवढा आहे ना, धुतलेले कपडे हे अगदी एका तासामध्येच ना लगेच सुकून जातात. तर इकडे ना मी सगळे कपडे काढून आणले होते आणि त्याच्या व्यवस्थित घड्या वगैरे घालून ठेवल्या. स्वराची काही तब्येत आज बरोबरच नव्हती म्हणून तिने इकडे घेतलं होतं झोपून. तिला ना सर्दी झाली असल्यामुळे ना तिला बरोबरच वाटत नव्हतं. लगेच इकडे मी सगळी कामे आवरून घेतली. पहिलं तर मी लगेच झाडू मारून घेतला आणि त्यानंतर ना घर पण थोडंसं आवरायचं होतं, ते पण मी आवरून घेतलं होतं. सकाळी हेअर वॉश केला होता पण केस विंचरायचे ना तसेच राहून गेले होते. सध्या तर ना इकडे गावाकडे ना कामामध्ये ना कसा दिवस जातो काही समजतच नाही. केस वगैरे विंचरून घेतले आणि लगेच इकडे आमच्या मॅडम पण ना झोपेतून उठल्या होत्या. तिला पण मी थोडंसं फ्रेश करून घेतलं. आता तिचं हातपाय तोंड धुतलं होतं तरी पण आमच्या मॅडमची काही झोप जातच नव्हती, तर बघू शकता. दोघी पण आम्ही मस्त अशा फ्रेश झालो. त्यानंतर ना मला घरातच दिसल्या होत्या चिंचा. तर ह्या चिंचा ना घरच्याच शेतातल्या होत्या आणि त्यांना घरी काढून आणल्या होत्या. तर खायला पण ना खूपच गोड लागत होत्या. लगेच त्या मी इकडे खायला घेतल्या होत्या. जेवण केलेली थोडीशी भांडी होती, लगेच ते मी भांडी पण ना इकडे घासून घेतले आणि तेच ना मी लावून घेत होते. तर तुम्हाला ना माझ्या सगळ्या व्लॉगमध्ये माझं सासरचं घर हे दिसलंच असेल की कसं आहे कसं नाही ते. तरी पण मला टाइम भेटेल तेव्हा ना मी नक्कीच होम टूरचा व्लॉग बनवेल. तर इकडे ना घराशेजारीच ना कांद्यासाठी वखार बनवायचं काम चालू होतं. ह्या वर्षी 2 एकर कांदा लावलेला आहे आणि त्यासाठीच ना इकडे वखार बनवायचं काम चालू होतं. त्यानंतर ना लगेच लागले होते मी स्वयंपाकाला. इकडे मी चूल पेटून घेतली आणि लगेच चुलीवरती अंडे शिजत टाकून घेतले. हे सगळे अंडे ना घरच्याच गावरान कोंबडीचे होते, तर तेच अंडे मी इकडे शिजत घालून घेतले. त्यानंतर अंड्याच्या भाजीला लागणारा मसाला इकडे मी काढून घेतला होता. तर इकडे मी एक कांदा भाजून घेतला होता, त्याचबरोबर एक टोमॅटो पण भाजून घेतला होता. थोडासा लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं पण भाजून घेतलं होतं. तर त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. त्यानंतर लगेच इकडे मी कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये मसाला परतून घेतला. तर पाहू शकता इकडे आपली मस्त अशी अंड्याची भाजी पण माझी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.